ज्याने भगवत प्राप्ती सद्गुरु चरणावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेली साधना करून भगवत प्राप्ती करून घेतली अशा भक्तोत्तमाचे चरित्र आज आपण ऐकणार आहोत. प्राचीन काळी दिंडीमध्ये म्हणजे आजच्या पंढरपूर शेती जानुदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला पत्नी कशी मिळाली होती? साजेशी शोभेशी अशी पत्नी त्याला मिळाली. कवी वर्णन करतात व ती सुद्धा नशिबात असावी लागते बरं. कवी वर्णन करतात सुशील होती पत्नी सत्यानाथाची, सुशील होती पत्नी आणि काय आनंद मुलगा झाल्यावर आनंद होतोच. ह्याचं नाव पुंडलिक कसं ठेवण्यात आलं? त्या सुताने हळूहळू मोठा होत होता. पण आपल्याला 15 मिनिटात त्याला मोठा करायचा. तो कीर्तनात चालतो तसं मोठा झाला, लग्न झालं. त्याला पत्नी कशी मिळाली? सुंदर अशी नखरेदारी होती. पुंडलिक तिचे सगळे लाड करत आणि काय झालं? पुंडलिकाला तिनं आपल्या प्रेमाच्या याचं सगळं गुंडाळून ठेवलं. पुंडलिक आता बाई मिळाला आणि घरातील कामं, आपली कामं, आपल्या पत्नीची सुद्धा कामं तो आपल्या आई वडिलांकडून करून घेऊ लागला. खरं म्हणजे पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करायची नाही. पण याचं म्हणतं याच्या जाचाला कंटाळून गेले आणि थोडंसं वृद्ध झाले आणि तो उशिरा झाला. वृद्ध झाले. त्या दोघांनी काय ठरवलं की आपण आता काशीला जाऊ आणि तिथेच देह ठेवू. आणि दोघं जण घराच्या बाहेर पडतील आणि भगवंताचं नाम घेत गेले. हरा हरा महादेवा पार्वती
झालं. शेजारी पाजारी विचारू लागले, अरे पुंडलिका, तुझे आई वडील जिवंत आहे का मेले? त्याची तरी चौकशी कर. निरुंद लागले, काय करावं? मग याने लोकनेतेला घाबरला आणि घोड्यावर बसला. तो गेला. कुठे गेला? आई वडिलांच्या शोधात काशीला गेला. आणि बरेच रात्री दिवस झाले, बऱ्याच रात्री दिवस झाले. पण तो एका रात्रीच्या वेळी म्हणजे रात्र झाली, अर्थात एका आश्रमात तो राहिला. तो आश्रम होता कुक्कुट स्वामींचा. कुक्कुट स्वामींचा होता. हा तिथे झोपला होता आणि पहाटे पहाटे याला जाग आली. म्हणून डोळे उघडून आश्चर्य असं काय दिसलं त्याला. म्हणून डोळे उघडून बघितलं, उठून बसला तर 3 स्त्रिया काळ्या कुट्टा कुरूप आणि तिघींच्या कमरेवर घागरी होत्या भरलेल्या. त्या कुक्कुट ऋषींच्या अंगणात आल्या आणि त्यांना बाहेर बोलावलं. एका शिवेवर बसवलं आणि तिघीने आपल्या घागरी त्या कुक्कुट ऋषींच्या मस्तकावर लिहिता केला. तो काय आश्चर्य! हे ज्या 3 स्त्रिया होत्या सुंदर आणि गोऱ्या पान झाल्या. ह्याला समजे ना हे असं काय चाललंय. पडला प्रश्न पडला, काय करावं. मग त्याने नमस्कार केला. त्या निघून गेल्या. त्याने त्यांची वाट अडवली आणि म्हणाला, हे देवीनो, मला सांगा तुम्ही कोण आहात आणि तुम्ही त्यांना स्नान घालता. तुमच्यात अमूलाग्र बदल झालाय. कोण आहात मला जरा सांगाल का? त्यावर त्या म्हणाला, गंगा यमुना सरस्वती आम्ही गोवर्धना. गंगा यमुना सरस्वती आम्ही गोवर्धना. पाप प्रक्षालनासाठी आम्ही तिघी जणी नद्या गंगा यमुना सरस्वती आमच्यात लोक रोज स्नान करतात आणि त्यांची पाप सगळी आमच्या मसेत पडतात. ते पवित्र होतात. मग आम्ही इथे येतो आणि त्या कुक्कुट ऋषींना स्नान घालतो. मग आम्ही शुद्ध पवित्र होतो. मग मला सांगा की हे स्वामी का हवे? त्या म्हणाल्या, हे स्वामी ज्ञानी आणि तपस्वी आहे आणि एवढंही नव्हे तर ते मातृपितृभक्त आहे. आपल्या आई वडिलांची सेवा मनोभावे करतात. असे ऋषी पुन्हा होणे नाही. आता या पुंडलिकाच्या डोक्यामध्ये अंतर्वारे म्हणायला लागला, आपली काय चूक आहे. त्याला समजून धावत गेला कुक्कुट ऋषींच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाला, स्वामी महाराज, माझं चुकलं. मी पापी आहे. माझ्या आई वडिलांना मी फार त्रास दिला. त्यांच्याकडून सेवा करून घेतली. मी त्यांची का कधी सेवा केली नाही. स्वामी महाराज आणि त्याच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. स्वामी म्हणाले, हे पुंडलिका, तू तुझ्या आई वडिलांकडे अतिशय वाईट वागलेला आहेस. पण तुझ्या नेत्रातून आलेल्या अश्रूमुळे मला समजतंय की तुला पूर्णपणे पश्चाताप झालेला. तू तुझे वर्तन आता तरी सुद्धा. पुंडलिकाला ते कळलं की आपली चूक काय त्याला समजले. तो धावत गेला आणि घोड्यावर बसला आणि काशीच्या दिशेने निघाला. मदल करत 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 3-4 रात्री गेली आणि थकलेले, दमलेले, थकलेले, धापा टाकणारे, चालता येत नव्हतं पण एकमेकांच्या आधारात भगवंताचं नाम घेत 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 निघाले होते. आणि आई वडील त्यांना दिसले. त्याबरोबर ह्याला अतिशय वाईट वाटलं. अरे रे, काय केली मी आई वडिलांची
अरे अरे माझ्या बायकोच्या नादाने असं झालं सगळं. खूप त्याला दुःख झालं. तो घोड्यावरून उतरला आणि धावत जाऊन आई अंबरला फोडला. आईच्या चरणी त्याने अंबरला फोडला. आता काय तिघांचंही प्रेम जळून झालं. तिघाही एकमेकांच्या अर्थात पुत्राचे सहस्र अपराध पोटात घालणारी माताच असते. आई वडील असतात. त्यांनी त्याला जवळ घेतला आणि आई माझ्याकडून चूक झाली, माझी फार चूक झाली. एकमेकांना शांत केलं. पुंडलिकाने त्यांना पाणी पाठवलं, जे काय थोडंसं खायला होतं ते दिलं आणि पुन्हा सगळे काशी फिरून आणले, यात्रा करून आणली, घोड्यावर बसवलं आणि पुनश्च तो आपल्या पिंडीमध्ये गेला. तिकडे कुक्कुट ऋषीने सांगितलेल्या उपदेशानुसार तो व्यवस्थित तन मन धन अर्पण करून सेवा करत होता. आणि एके दिवशी काय झालं, द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी समवेत असताना गोपाल कृष्णाने काय म्हटलं, राधेची स्तुती केली. तिला आता रुक्मिणीला थोडस वाईट वाटलं, म्हणजे नाराज झाली. ती म्हणाले, असं करा तुम्ही जपमाळ घ्या, तिचा नामाचा जप करत बसा, मी चालले. असं म्हणून नाराज होऊन ती दिंडीमध्ये गेली. होता दिंडीमध्ये गेली आणि कृष्णाला काय एकट्याला चैन पडणार, तू तिथे मी. आता कृष्ण रुक्मिणीला सुद्धा केला. तोही दिंडीमध्ये पोचला. जाता पुंडलिकाचं घर भेटलं. पुंडलिक आपल्या माता पितांची सेवा करत होता. मग आईची सेवा करत असताना पुंडलिकाचं भगवंत कृष्णाला आनंद झाला, समाधान झालं. असं हे दृश्य बघायला मिळत नाही. आणि आता तिची आई ती झोपायला आली होती, पुंडलिकाची आई. म्हणून पुंडलिकाला समजलं की भगवान गोपाल कृष्ण येतात. जवळ असलेली मी जशी फेकून दिली आणि पुण्यालाच सांगितलं, इथे थांब, उभा राहा. आता झालं, आई वडील पूर्ण झोपतात. हा पुंडलिक कृष्णाकडे आला, देवा भगवंता क्षमा कर, माझे आई वडील झोपेला आले होते. माझे आई वडील हे भगवंता समान आहे, त्याच्याही श्रेष्ठ असं माझे गुरुजी म्हणत होते. तुला विठेवर उभा केला, क्षमा कर देवा. तू कोण आहे, द्वारकाधीश आहे. माझे आई वडील शंकर पार्वतीपेक्षाही श्रेष्ठ. क्षमा मागितली. म्हणाले, धन्य आहे रे बाबा तुझे गुरुजी आणि तू, धन्य आहे म्हणाले. मी तुझ्या प्रसन्न आहे, तुला काय हवं ते मागून घे. तेव्हा हवं ते मागून घे म्हटल्यानंतर पुंडलिक म्हणाला, आणि श्रोते हो, हाच भगवंत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग आहे. पुंडलिकाने गुरुभक्ती आचरण केलं, गुरुभक्तीने सांगितलेले आई वडिलांची सेवा करून तो अमर झाला. आपण काय करूया की आपण ज्याचे ज्याचे आई वडील आहेत त्यांनी त्यांची सेवा करून अमर होऊया, मुक्त होऊया, पण सेवा केली पाहिजे. तर आता पुंडलिकाची योग्यता याच्यामध्ये कळाली. भगवंता पुंडलिकाकडे आला, भक्तांकडे आला, विठेवर उभा केला. काय मोठं आहे. त्याच्यानंतर एवढं नव्हे, कधी आता आपण भजन ऐकतो सगळीकडे, त्या भजनात काय म्हटलं जातं, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, म्हणजे भक्ताचं नाव आधी, नंतर भगवंताचं. मग ह्याला म्हणतात नवविधा भक्तीची पादसेवा. चौथी भक्ती ही पादसेवा.